कोणत्या पण कामासाठी इच्छा असेल ना तर ती पूर्ण होतेच बरं का. आपण पाणीसुद्धा चाळणीमधून नेऊ शकतो, फक्त त्याचा बर्फ होईपर्यंत वाट पाहावी लागते. असे का म्हणते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. आणि कोणती पण गोष्ट करताना आपल्याला ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे, तरच आपली गोष्ट होऊ शकते. नाही तर आपण ही नाही म्हणून ते काम थांबवलं, ती नाही म्हणून काम थांबवलं ना तर ते थांबतच जाणार कामं ना. यामुळे ना आपले दिवसभरातील 50% कामं आहे ना ते बाकीच राहणार. कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक घरात प्रत्येक गोष्ट असेलच असं नसतं. प्रत्येक वेळेस घरात कसं आहे, एक नसेल तर एक असतं. तेव्हा ॲडजस्टमेंट करता आली ना की आपल्या संसारामध्ये ना कधीच कमी पडत नाही, फक्त करता यायला पाहिजे. तर चला, माझी पण असंच काहीतरी असतं घरामध्ये, ते तुम्हाला सांगतेच पुढे काय झालं तर. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा दिवस खूप साधा पण कामाने भरलेला होता. चला तर मग दिवसाच्या सुरुवातीपासूनचं माझं संपूर्ण दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. सकाळची कामावरून मी स्वयंपाकघरात आले. आज खरं सांगायचं म्हटलं खूप भांडी वगैरे जमा झाली होती घासण्यासाठी. त्यामुळे आधी सगळी स्वच्छ घासून घेतली भांडी. आणि घरातील रोजची कामं आहेत, दिसायला खूप साधी असतात पण मनापासून केली नाही की घरही स्वच्छ राहतं आणि मनालाही समाधान मिळतं आणि दिवस बी आपला सहज निघून जातो. तर माझं पण तसंच असतं. तर सकाळची भांडी वगैरे माझी बरीचशी होती, स्वयंपाक वगैरे झाला. तर प्रत्येक घरातल्या गृहिणीसाठी एकच असतं की सकाळचे टिफिन जे वेळेवर बाहेर जायचं पडणार असतात ना कामासाठी, त्यांच्या वेळेवरती टिफिन बनवून देणं, नाश्ता चहा पाणी काय असेल ते बनवून देणं, त्यानंतर आपली दिवसभराची कामं करणं, मुलं असो किंवा घर संसार, घरातील माणसांचे सगळं याच्यामध्येच आपला दिवस यामध्येच आपलं सगळं आयुष्य गुंतून गेलेलं असतं. मला तर असं वाटते. आणि माझं पण तसंच काहीतरी. पण माझं कसं आहे की बाहेर जाणार म्हणजे माझे मिस्टर एकटेच बाहेर जॉबसाठी जातात, त्यांचा टिफिन वगैरे वेळेवर बनवून देणं. मी सांगू का, एक जरी असेल आणि 4 जरी असेल, फक्त धावपळ थोडी जास्त होते 4 असेल तर. आणि एक जरी असेल ना तरी पण धावपळ तर होतेच आपली वेळेवर देणं. एक धावपळ म्हणजे काय असं की जास्त वेळ नाही लागत, पण एखाद्या वेळेस थोडासा उशीर झाला, काही कारणास्तव झालं तो लेट कामाला, तर मग वेळ लागतो. ते एवढंच आहे, बाकी काही नाही. तर माझं पण तसं असतं. तर आता त्यांचा टिफिन वगैरे बनवून दिलं, त्यानंतर भांडे घासून घेतले. आज पिठाचा डबा पण घासून घेतला. मला दळण करायचं आता गव्हाचं. आता बघू, एक आज करणं नाही तर उद्या करणं. आता 1-2 दिवसात दळून आणावं लागेल. पावसामुळे लवकर काय बाहेर जाता येत नाही आता. त्यामुळे आता पाऊस उघडला आहे तोपर्यंतच आज नेऊन ठेवावं लागेल. दिलं तर लगेच घेऊन येईल, नाही तर मग उद्या घेऊन येईल. बघू आता काय होतं. तर त्यासाठी मग आता पावसाळा दिवस असल्यामुळे अगोदरच मी 1-2 दिवसांनी डबा वगैरे घासून घेतला होता. कारण की पुन्हा मग ऊन असेल तर 1 तासभरात भांडी चांगली स्वच्छ वाळतात. पण आता पावसाळ्यामुळे नाही वळते. आणि नाही घासलं ना तर काय होतं की आपलेच पिठाचे वगैरे हात लागतात ना, तर ते घाण दिसतं. त्यापेक्षा मग मला वाटतं की आपण जेव्हा पण 8 किंवा 15 दिवसाला दळण करतो किंवा महिन्याभराला, तेव्हा ते वरचे घासले तर स्वच्छ राहतं. त्यासाठी आता भांडी वगैरे घासून झाली की म्हटलं चला आता हाताबरोबर गॅस पण घासून घ्यावा. माझ्यासाठी रोज तर काय घासून वगैरे होत नाही, पण मी जेव्हा होईन ना तेव्हा असं 2 दिवसात 3 दिवसात आठवड्यातून किमान 2 वेळेस तरी मी घासून घेते बरं का गॅस. आणि असा मध्ये 2 वेळेस 1-2 वेळेस कधी रोज म्हणा पुसून घेत असते. कधी संध्याकाळचा स्वयंपाक झाला असेल वेळ तर संध्याकाळी पुसून घेत असते. जसं वेळेनुसार ॲडजस्ट होईल तसं करत असते. आणि कसं आहे, आपल्याला ना घरात स्वच्छता ठेवायची आहे ना, ते आपल्या हातात असते कशी बी. पण एक सांगू का तुम्हाला, आपण ना घरात किती बी स्वच्छता ठेवू बरं का, फक्त घरातील म्हणजे कसं असतं, प्रत्येकालाच आपलं काम आवडेल म्हणून असं नाही. म्हणून आपलं काम बंद नाही ठेवायचं. फक्त एवढं आहे की नसेल आवडत ना तर त्याच्या पद्धतीने, नाही तर आपल्याला वाटेल तेव्हाच करायचं असं मला वाटते. आणि आपलं एक घरात असं तरी माणूस असतं की त्याला आपलं काम आपण किती बी मनापासून केलं, जीव तोडून केलं ना, तरी पण त्याला ते काम आपलं आवडत नसते. आणि हे बघा माझं तर असं आहे बघा, कोणतं पण काम करताना माझी मुलगी ना मला सारखं असे मध्ये येत असते. प्रत्येक आईचं असंच असतं बघा का, मुलीसोबत. तिथं बघा मी घेतल्याच्यानंतर किती खुश झाली ती. तिला माझ्याकडे यायचं होतं आणि माझं काम चालू होतं. तर मला पाण्याचा जार पण घासून घ्यायचा होता, तर ते पण स्वच्छ करायचं. आता आतमध्ये पूर्ण शेवाळ भरल्यासारखं झाले. म्हणजे कसं होतं की हे 20 लिटरचं जार आहे आणि ते छोटा साईडला दिसतो का तुम्हाला, तर 10 लिटरचं जार आहे. त्याच्यामध्ये आम्ही वरच्यावर पाणी काढत असतो. याच्यामध्ये खालून घेऊन येतो ATMवरून पाणी, हे 20 लिटर. तर आता हे क्लीन करण्यासाठी मी काय करत असते की यामध्ये ना ब्रश पण घालता येत नाही. आणि मला काही माहिती नाही यासाठी पण घासायला ब्रश वगैरे निघालेला असेल तुम्हाला तर सांगा मला. पण मला वाटतं काय माहिती नाही मला पण. त्यामुळे मी असं करत असते की जे आपली बांधकामाची खडी वगैरे असते ना, तर ती आणायची, स्वच्छ धुवून घ्यायची, कारण बाहेर कुठं पण पडलेली असते त्यामुळं. आणि त्यानंतर मग ती या जारमध्ये टाकून थोडंसं लिक्विड असेल तर मी कशाने भांडे घासतात थोडंसं लिक्विड वगैरे काहीतरी टाकून असं पूर्ण मिक्स करू हळूहळू घ्यायचं. कारण शेवाळ्यामध्ये ती खडी घासल्या जाते आणि म्हणून ते शेवाळं निघून जातं. थोडा वेळ लागतो, 5 मिनिट तरी लागत असतील. तुम्हाला ते बघत दिसत असेल बोटाला थोडं जास्त का, आता कॅमेऱ्यात दिसत नाही तर, कारण की खिडकीचा उजेड आला ना तर इथं क्लॅरिटी येत नाही कॅमेऱ्याला. पण नाही लावला ना तर, म्हणजे समोरून लावला ना तर पूर्ण दिसत नाही असं होतं. किचन खूप छोटं आहे त्यामुळं ॲडजस्ट करता येत नाही मला कॅमेरा. कुठंतरी एका जागा करून जबरदस्त म्हणजे बसवावं लागतं कुठंतरी, तर त्यामध्ये पण पूर्ण क्लिअर दिसत नाही. पण आता चला, कारण आता आज थोडंसं ऊन पडलं होतं म्हणूनच मी धुतलं, तर त्यामुळे उजेड पण जास्त आला होता फोकस किचनमध्ये खिडकीमधनं.
फक्त काळजी घ्यायची, ह्या खड्यानं जर तुम्ही धुतलं ना तर काय करायचं की हे खडे जेव्हा बेसिनमध्ये धुवायला असाल ना तर खडे बिलकुल पण एक पण खडा असा बेसिनमध्ये गेला नाही पाहिजे, कारण आपण कसं रेंटने राहतो. आणि जरी रेंटने नाही राहिलं तरी पण ना, आता इथं मी छोटीशी वाटी ठेवली बघितलं असेल तुम्ही, त्यामध्ये खडी काढून घेतली, हात लावून खडी काढून घ्यायची, कारण खराब होऊन बेसिनचा पण आपण पण पाणी वगैरे वापरतो जातं त्यामधनं, त्याचे खडे वगैरे साचतो गाळ वगैरे, त्यामुळं नाही जाऊ द्यायची. नाही तर मग वाटलंच तर गॅलरीमध्ये कुठेतरी टोपल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये धुतलं तर ते एकदम बेस्ट राहील तुमच्यासाठी. कारण मी तर म्हणजे मला तर आता मी सारखं नेहमी धुते म्हणून तसं करते. आता याच्या आतमध्ये काय घासता येत नव्हतं, पण धुवून तर घेतलं. आता मी खडीनं होईन तेवढं माझ्याकडनं, आणि वरतून आता लिक्विड थोडंसं घेऊन घासणीनं वरतून क्लीन करून घेतलं. आपलेच हात वगैरे लागतात, थोडंसं तेलकट धूळ वगैरे जाते थोडी कधीमध्ये, सारखं असं आपल्याला लागणारी वस्तू असते ही, त्यामुळं कसं आहे 8 ते 15 दिवसात किंवा 8-10 दिवसात तरी याला क्लीन करावंच लागतं, नाही तर मग सारखं शेवाळ चढतं. तर ह्यावेळेस माझ्याच्यानं झालं नाही, तर बघा आता हे असं झाले. आता इथं तोपर्यंत परत यशस्वी आली होती, खेळवलं होतं थोडंसं. आणि एक सांगू का, आपल्या घरात किती जरी माणसं असले ना तरी पण आपल्याला ना आपलं मूल घेऊनच कामं करावं लागतात. 50% काम तरी असे असतात. बघा आता इथे कसा क्लीन झाला आहे जार पाण्याचा. आता असं असेल ना तर आपल्याला पण एक काम क्लीन झालेलं असं स्वच्छ असेल ना घरात, तर ते काम करायला आणखी उत्सुकता वाढते बरं का. आता त्यानंतर मी तिला घेऊन झोपू घातलं तिला, आणि त्यानंतर माझी व्हिडिओची एडिटिंग वगैरे काय होते कामं ते करून घेतले. आणि एक व्हिडिओला व्हॉइसओव्हर द्यायचं होतं ते पण देऊन घेतला, कारण की ती झोपली तोपर्यंत व्हॉइसओव्हर देते, त्यानंतर देता येत नाही, मध्ये करते ती. तिला वाटतं ही बोलते म्हणजे मला पण बोलायचं, आणि की एवढं स्पष्ट काय तिला शब्द म्हणजे फुटत नाही तोंडातनं, म्हणजे बोलता येत नाही, पण ती बोलते बरं का, प्रयत्न करते भरपूर. आणि एक सांगू का, माझं म्हणजे मी काय माझ्या मुलीचं कौतुक नाही करत, पण ती आहे छोटी वयाने पण ना खूप समजतं तिला सगळे काही गोष्टी. एकदा जर पाहिलं ना ती, की ती काम करून बघण्यासाठी तिची इतकी इच्छा असते ना. मी जेव्हा आपण घरात जे पण काम करून का ते तिनं पाहिलं ना, तर तिच्या करण्यासारखं असेल ते काम ती करूनच बघते. पीठ मळण्याचा असो, कपडे धुण्याचा असो, असं काही कोणतं पण काम असो, किंवा गादीची गादी झटकलेली बघण्याला असो, किंवा घरातलं झाडून देवपूजा, मी अगरबत्ती जरी लावली ना तर दिव्याला, तर ती पण तिला करून बघायचं असतं. एवढं तिचं बारकाईने लक्ष असतं, एवढं काम म्हणजे एक हे वाटतं कुठंतरी आदर पोचतो, की चला आपलं कोणीतरी आहे असं वाटतं. एक तर आईवडिलाच्या नंतर आपलं कोण आहे ना, तर ते तिच्याकडे बघून मला आणखी कामाची माझी उत्सुकता वाढते. आता संध्याकाळचा टाईम होता, दूध आणायचं होतं, मग लगेच मी दही पण घेऊन आले. तुम्हाला उद्या उपवास, त्यामुळं म्हटलं चला एक कामात काम होऊन जाते ना. आणि शेंगदाण्याचा कुट्टा पण करायचा होता. काम आहे ना कोणता पण पूर्वतयारी केली तर सोपं होतं बरं का. नाही तर ऐन वेळेला शेंगदाण्याचा कूट करणं, खोबऱ्याचा किस करणं, त्यानंतर भाजीची तयारी करणं, नसेल तर भाजीला घेऊन येणं, ह्या गोष्टी आहेत ना अगोदर केल्या ना की ते कोणतं पण काम इझिली होऊन जातं. त्यामुळं मग माझं कसं असतं, किराणा आणल्याच्यानंतर 1-2 दिवसात मग ती काय असेल ते तिची निवडून ठेवणं, हे ते असं माझे चालू असतात कामं. ते करून ठेवले ना की आपल्याला बरं पडतं. त्यामुळे मग मी असं करत असते. इथं माझा शेंगदाण्याचा कुट्टा करून घ्यायचा होता, कारण इथं लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी स्वयंपाकाला पण थोडं लवकर लागली होती, कारण की उशीर झाला ना तर लाईट गेल्याच्यानंतर स्वयंपाकाला दिसत नाही आहे आतमध्ये. आता आभाळाचं वातावरण झालं ना की बाहेरून पाऊस जर आला तर आतमध्ये कपडे घ्यावे लागतात, आणि कपडे टाकल्याच्यानंतर गॅलरीमधून पूर्ण अंधार पडतो किचनमध्ये. त्यामुळे मग लाईट गेली की काय दिसत नाही, म्हणून माझं स्वयंपाकाचं लवकरच असतं ना. घरात कसं असतं, एकाला एक तर एकाला एक, कधी कोणाला गरम जमतं, कोणाला थंड जमतं. तसं तर थंडीच्या दिवसात कोणाला पण गरमच खावं वाटतं, पण ज्याची त्याची आवड असते. त्यामुळं पण करून ठेवत असते लवकर ते आल्याच्यानंतर. म्हटलेच तर भाजी वगैरे काय गरम करून देत असते मग परत. सगळा स्वयंपाक ठेवला ना तर मग लाईट गेल्याच्यानंतर बिलकुल काहीच दिसत नाही. त्याच्यामुळे मग असं काहीतरी करावं लागतं. आता इथं मी काय केलं, चहा बनवला होता, पण परत मला ना इथं चहा गाळायला ना चाळणी सापडत नव्हती. हे असं आहे बघा, मी तुम्हाला जे म्हटलं ना की आपली इच्छा असेल तर आपण चाळण्यातून बी पाणी नेऊ शकतो, फक्त बर्फ होण्याची त्याला वाट बघावं लागते. तसं झालं माझं काय. आता आज जे माझ्याकडे 2-3 आहेत, पण मी काय केलं की आता जे आपल्याला कसं वाटतं नको पसारा व्हायला, म्हणून घरात लागन तेवढंच आपण वरती ठेवतो, म्हणून मी 2-3 जेवढ्या आहेत तेवढ्या भांड्यामध्ये बांधून ठेवलेल्या आहेत. आणि आता एक माझ्याकडे जी होती का, तर तिथं ती ना यशस्वीनं ना जे कॉटच्या साईडला थोडंसं खिंड पडते का त्याच्यामध्ये टाकून दिली होती. ती मला काही ऐन वेळेला सापडलीच नाही, म्हणून नंतर म्हटलं चला आता याच्यातून काहीतरी जुगाड करावा लागतो. म्हणून मी आणि चहा गाळून घेतला, आणि इथं थोडंसं मला चला 2-3 बिस्किट खाऊन घ्या, थोडीशी भूक लागली होती तर थोडंसं म्हटलं खाऊन घ्यावं, कारण जेवायला उशीर वगैरे झाला तर ना. आता कसं आहे, थोडंफार एखाद्याच भूक लागते, तर मग त्यामुळे बिस्किट खाल्ले आम्ही सगळ्यांनी मिळून. म्हणजे ते नव्हते घरी, पण आम्ही दोघी-तिघींनी बिस्किट वगैरे खाऊन घेतले. त्याच्यानंतर मग मला शेंगदाणे वगैरे भाजून घ्यायची होती, आणि मग भाजी चपाती काहीतरी आता बघू काय काय बनते. तर स्वयंपाकाचं नियोजन आपले कसं आहे ना, भाजीला असलं तरी पण डोकं लावावं लागतं, नसेल तरी पण डोकं लावावं लागतं. तर तसंच माझं पण काहीतरी असते, असलं तरी पण आज काय बनवू, उद्या काय बनवू. आणि कसं असतं, कोणत्या पण कामाचं आहे ना नियोजनानं काम केलं ना की थोडंसं कामाला वेळ जातो बरं का, पण काम प्रॉपर होतं मला असं वाटते. माझं कसं असतं ना, सकाळी आत्ता जर भाजीला असेल ना तर आत्ता करून सकाळचं काय करावं लागेल ह्या विचारानं मी संध्याकाळची भाजी करते. कारण संध्याकाळी आपण घरी असतो, सगळे एकत्र मिळून जेवतो ना, त्यामुळे पातळ वगैरे भाजी जमते. पण जर
मला टिफिन वगैरे द्यायचा म्हणलं तर पातळ भाजी देता येत नाही. त्यामुळं मग माझं कोणतं पण स्वयंपाकाचं नियोजन आहे ना ते दुसऱ्या दिवशीच्या इच्छेनुसार मी करत असते. जर आपण आज सुकी भाजी केली संध्याकाळला तर मग सकाळी आपण सुकी करू शकत नाही, म्हणजे देणार कोणती असं होतं ना. आणि आता शनिवार रविवार आल्याच्या नंतर हे असे प्रॉब्लेम येतात कारण भाजीपाला संपत येतो त्यामुळं. तर मग त्यासाठी मग मी त्या पद्धतीनंच मग त्या नियोजनानंच काम करत असते. तर आता तिला इथं पण माझ्याकडे यायचं होतं, हे असंच चालू असतं तिचं, तिला यायचं असतं. तिला म्हटलं चल बाई थोडंसं, आणि थोडेसे कपडे वगैरे पाण्यानं भिजवत राहते म्हणून असं सारखे तिचे 1-2 वेळेस ड्रेस बदलावं लागतात, कधी पाण्यानं कधी जेवण वगैरे हातानं करते कधी, तर त्यामुळं पण थोडंफार हे होतं. तर त्यामुळे तिचे कपडे वगैरे बदलून घेतले होते. आणि माझ्याकडे येऊन तिला बघायचं असतं की मम्मी किचनवर काय करते काय नाही, काय चालू आहे मम्मीचं, हे सगळं तिचं लक्ष असतं. आणि छोटी आहे, लहान आहे, तोपर्यंतच आपल्या कुशीत बसणार आहे, मांडीवर बसणार आहे, आपल्याकडे येणार आहे. एकदा का थोडीशी मोठी झाली की मुलं खेळण्यामध्ये, थोडंसं मोठं झालं की त्याच्यानंतर मैत्रिणी वगैरे अभ्यास असं चालू राहतं. एकदा शाळेत चालू झाल्या त्याच्यानंतर मग ते आपण बस म्हटल्याच्या नंतर पण बसणार नाहीत. पण हेच ते वय की आपण मुलासोबत वेळ घालवणं, त्यांचा पण वेळ आपल्याला त्यांच्यासोबत आपला वेळ घालवणं, त्यांना आपल्याजवळ घेणं, बसणं, बोलणं, 4 गोष्टी अशा प्रेमाच्या करणं, हेच दिवस इथं. ह्या दिवसात आपण आपला वेळ सगळं कामामध्ये घालतो. नंतर जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा पश्चातापात पडतो. त्यापेक्षा आता थोडासा वेळ दिलेला बरं आहे. काम तर आपलं कायमचंच आहे, जोपर्यंत आपण आहेत तोपर्यंत आपलं काम काय सुटणार नाही. पण आपण आपल्या मुलाला वेळेनं योग्य वेळीच द्यायला हवा, कारण की त्यांचं वय फक्त 1 ते 2 वर्षापर्यंत आहे आपल्याजवळ एवढं क्लोज राहणं. त्यानंतर हळूहळू करून तेच त्यांच्या खेळामध्ये, कामामध्ये, अभ्यासामध्ये, मैत्रिणीमध्ये, मित्रामध्ये असं बाहेर थोडं थोडं दूर होत जातात. त्यामुळं आणि तिथं मला बटाट्याची भाजी करायची होती, मी थोडीशी मिठाची शेंगदाणे घेतली बघा. तिच्या पप्पाला आवडतात, कधीतरी असे खातात थोडंसं, म्हणजे घरात सगळेच खातात. आवड एकाला तरी असली तर बनवल्याच्या नंतर सगळंच खात असतात. तर ते थोडेसे बनवले होते, म्हटलं चला आता ते कडक होते, थोडंसं गॅस बंद करून त्याच्यावर ठेवले होते. आता इथं भाजी टाकून घेतली मी, टोमॅटो आणि बटाटा मिक्स भाजी केली होती ना. आता इथं हे बघा माझं असं असतं, मी कधीच तेल पॅकेट ना फोडल्याच्या नंतर बिलकुल पण असं टाकून देत नसते. त्यानंतर काय करत असते आपण, कधी बी तेल पॅकेट फोडल्याच्या नंतर तेल ओतून घेतलं ना, थोडा वेळ असं उभा करून ठेवलं की असेल तेवढं तेल एका कोपऱ्याला येऊन जातं. त्यानंतर ते तेल काढून घ्यायचं, कट करायचं आणि त्याच्यामध्ये गव्हाच्या पिठाचा उंडा असतो ना, तो पूर्ण पिरून घ्यायचा, तेल पूर्ण लागून जातं. कारण की आता भरपूर अशी महागाई झाली आणि इकडं राहायचं म्हणलं तर खरंच खूप अवघड आहे बरं का. सिटी टाईपमध्ये गावाकडलेलं सगळं वाटतं की बरं आहे बाबा, यांना काही उन्हात नाही, यांना काही कामाचं टेन्शन नाही, काही नाही, ऊन आलं पाऊस पडला तरी काही टेन्शन नाही. पण खरं सांगायचं म्हणलं तर सिटीचं वातावरण नाही एवढं मुश्किलीने ना राहणाऱ्यालाच माहीत असतं बरं का. गावाकडं कसं पण असलं तरी होऊन जातं, पण इथं ना किती जरी पाऊस आला ना, तर बाहेर जाणाऱ्या माणसाला काम चुकत नसतं. गावाकडं कसं आहे, पाऊस आला चला आज पाऊस आहे, घरी बसू शकतो, किंवा काही कारण आहे तर घरी बसू शकतो. पण इथे एका कारणासाठी ना, एका गोष्टीसाठी, एका दिवसा सुट्टीसाठी ना खूप काही अशी कारणं द्यावं लागतं, तरी पण समोरचा सुट्टी द्यायला तयार नसतो. अशा भरपूर अशा अडचणी असतात. आणि मला तर एवढं वाटतं की आपला संसार ना आपण जेवढा बारकाईनं करू ना, तर तेवढा ते चांगला होत जाईल असं मला वाटतं. कारण की जिथं विनाकारण खर्च करायचं तिथं जर नाही केला तर ते 2 पैसे उद्याच्याला कामा येतात, हे माझं मत असतं. आणि माझं कसं माहिती आहे का, घरात जर वस्तू संपली ना, ती जर 2 दिवस नसेल तरी जर आपल्या भागात असेल तर त्यावेळेस ना मग मी ती आणतच नसते, जेव्हा लागेल तेव्हा आणते. कारण की आत्तापासून त्याच्यात पैसा गुंतून ठेवायचा, नंतर लागते जे अर्जंट त्यासाठी पण पैसा, म्हणजे आपलं कसं असतं सगळं पेमेंटवर अवलंबून असतं. जेव्हा पेमेंट येईल ना तर तेव्हाच आपले सगळ्या गोष्टी असतात. पण खरं सांगायचं म्हटलं ना, जरी आपल्याला 15 किंवा 20 काय असेल ते पेमेंट असेल ना, तर त्याच्यामध्ये पण मी सांगू का अर्ध पेमेंट आहे तर आपलं पहिले आलं त्याच दिवशी जातं. रूम रेंट असतो, लाईटचं बिल असतो, किराणा वगैरे आणायचा असतो, सगळे काही खर्च असतो यामध्ये जात असतो. उरतो तो फक्त थोडासा 5% 10% आपल्याकडं पैसा, तर त्याच्यामध्ये आपल्याला अख्खा महिना संपवायचा असतो. त्यामुळं ना, आणि मी तर एक सांगणार आहे तुम्हाला माझ्या मते मला वाटते ते सांगते. म्हणजे प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे, मी नाही म्हणू शकत प्रत्येकाला असं. पण एक सांगायचं म्हणलं ना, तर आपला संसार आपण किती बारकाईनं करायचं सगळं बाईवर अवलंबून असतं बरं का. घरातल्या पुरुष कसं असतं, बाहेरचं असतो, त्याला किती म्हणलं ना तर त्याला आणून द्यावं लागतं. कारण कसं असतं माणसांचं, आपण सांगितलं नाही आणून दिलं तर आपल्याला वाटतं की बघा आणून नाही दिलं म्हणून त्याला ते आणूनच द्यावं लागतं. पण सांभाळणं सगळं घर संसार हे आपल्या हातात असतं. त्यामुळे ना होईल तेवढं, जमेल तेवढं आहे ना आपणच, मला वाटतं ॲडजस्टमेंट करायला शिकायला पाहिजे घरामध्ये. तरच कुठंतरी त्या पुरुषाला त्याच्या कष्टाला हातभार लागतो आणि त्याच्या कामाला यश येत जातं. आणि घर, मूल, संसार सगळ्याचा विचार करून जर घरात वागलं ना, तरच खरंच सांगू का संसार थोडाफार का होईना पण सुखाचा आणि 2 पैसे वाचवण्याचे कुठंतरी आपल्याला फायदा होतो. जसं मी सांगितलं बरं का, माझं जे आहे ते माझं रिअल घरामध्ये मी जशी राहते तसे. तुम्हाला काय वाटतं ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला आता सगळा स्वयंपाक तयार झाला होता, जेवण वाढून घेतलं, जेवण वगैरे केले, त्यानंतर तुम्हाला मी शेअर करते. तर मी आज म्हणजे चपाती वगैरे खाली होती, पण तुम्हाला थोडंसं मी खिचडीचं शेअर केलं, सगळं जेवणाचं ताट वगैरे काही शेअर नाही केलं. सुख नेहमी मोठ्या गोष्टीमध्ये नसतं, ते रोजच्या छोट्या कामामध्ये कुटुंबासाठी केलेल्या प्रेमात आणि मनापासून जगलेल्या प्रत्येक क्षणात असतं. श्री स्वामी समर्थ. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.